नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये। तर दिवाळी जवळ आली आहे। ऑफकोर्स साफसफाई तर व्हायलाच पाहिजे। आमच्या इथे गणपती असतो, त्याच्यामुळे आम्ही दरवर्षी गणपतीतच सगळी साफसफाई करून घेतो, कारण की भिंती वगैरे तेव्हा साफच करायला लागतात। त्याच्यामुळे मी सगळ्या भिंती घासून पुसून वगैरे ठेवत असते। त्याच्यामुळे दिवाळीच्या वेळेस काही आमचा म्हणजे नाही का भिंतीचा वगैरे काही ताण राहत नाही। त्यावेळेस मी ट्रॉल्या वगैरे साफ केल्या नव्हत्या किंवा भांडे घासले नव्हते, फक्त किचनवरचं क्लिनिंग वगैरे केलं होतं। तर म्हटलं चला आता दिवाळी आली आहे तर ट्रॉल्यांचं जरा क्लिनिंग करावं। आणि त्यात काय झालं होतं, ट्रॉल्यांमध्ये माझा असतो डब्बा जिरे मोहरीचा, तो माझ्या हातानेच सटकला होता। तर सगळं जिरे मोहरी सगळं ते एकत्र होऊन ते खाली पडलं होतं। तुम्ही पाहू शकता सगळी मोहरी अख्खी खाली सांडलेली आहे। आणि त्याचबरोबर आपण झाडून घेतो तर ट्रॉल्यांच्या खाली खूप सारे असे कचरा वगैरे जातो, ते आपल्याला काढता येत नाही। तर कधीतरी म्हणजे महिना 2 महिन्यांनी ही क्लिनिंग करावीच लागते। तर गणपतीमध्ये मी केली नव्हती, तर म्हटलं चला आता दिवाळी आली आहे तर साफसफाई करून घेऊयात। तर मी ट्रॉल्या सगळ्या काढून घेतल्या, त्याच्यातली भांडी काढली आणि माझं सगळं किराणा वगैरे आहे तो ट्रॉल्यांमध्ये डब्यांमध्येच मी ठेवत असते। म्हणजे मसाले कडधान्य वगैरे जे असतील, म्हणजे डाळी किंवा मटकी, मूग, वटाणा, हरभरा, ते सगळं माझं फ्रीजमध्ये असतं, कारण की आम्ही त्यासाठी मोठा फ्रीज घेतलेला आहे, कारण की कडधान्य व्यवस्थित बसावं। तर पाहू शकता मी डब्बे सगळे रिकामे करून घेतलीये। आणि पहिलं डब्बे आणि मी ज्या ट्रॉल्या असतात ट्रॉल्यांचं म्हणजे ते जाळी असते आपण ज्याच्यात भांडी ठेवतो, ते काढून मी आधी घासून ठेवणार आहे, कारण की दुपारचं ऊन असतं कडक आणि आमच्या इथे सकाळचं ऊन येत नाही, तर 3-3:30 वाजता आमच्या साईडला खूप कडक ऊन असतं। त्याच्यामुळे मी म्हटलं चला दुपारी जेवल्या वगैरे नंतर मी हे काढलं सगळं आवरायला। आधी भांडी सगळी काढून घेतली, ट्रॉल्या सगळ्या मी रिकाम्या केल्या आणि मग ट्रॉल्यांखालचं क्लिनिंग करायला घेतलं आणि घासून आधी ठेवलं, कारण की साफसफाई होतोपर्यंत म्हटलं सुकून जाईल आणि लगेच व्यवस्थित लावून घेता येईल। तर सगळ्या ट्रॉल्या मी काढून घेतलेल्या आहे, सगळी भांडी वगैरे मी काढून ठेवलीत आणि मग प्रथमतः ट्रॉल्या मी घासून वाळत टाकल्या आणि त्याच्यानंतर घेतले डब्बे घासायला, कारण की म्हटलं ट्रॉली साफ करतोपर्यंत भांडी वाळून जातील आणि लगेचच जागच्या जागी सामान लावून टाकता येईल, ट्रॉल्या व्यवस्थित लावून टाकता येईल। सो मी डब्बे वगैरे घासायला घेतले, कारण की हे डब्बे सुद्धा मी म्हणजे ट्रॉलीतली जी भांडी असतात, बाकीची भांडी मी काही काढलेली नाही आहेत, कारण की जी वापरायची आमची भांडी असतात ती रोजची आपली घासून होत असतात। त्याच्यामुळे ती भांडी डिशा किंवा ताटं वगैरे ते बाकीची कढया वगैरे ते भांडी मी काही घासायला काढली नाही, ती रोजच्या आपल्या वापरात असतात, त्याच्यामुळे ती घासून होऊन जातात। फक्त हे डब्यांमध्ये मी काही सामान ठेवते तर ते पटकन घासून होत नाही, त्याच्यामुळे मी हे डबे घासायला काढले। आणि महत्त्वाचं म्हणजे आमच्या साईडला दुपारच्या नंतर ऊन येतं, म्हणजे सकाळचं ऊन नसतं, त्याच्यामुळे काही नाही का म्हणजे काही जण काय करतात सकाळ सकाळ भांडी वगैरे घासून सकाळचीच वाळत टाकतात। आणि टेरेस आहे ते आमचं डायरेक्टली 5व्या मजल्यावरती आहे आणि आम्ही राहतो 1st फ्लोअरला, त्याच्यामुळे टेरेसवरती पण काही गोष्टी करायला शक्य होत नाही। त्याच्यामुळे मी दुपारचं जेवण वगैरे झालं, सगळ्या काही गोष्टी आवरल्या आणि मग मी सुरुवात केली आवरायला। तर मी डबे वगैरे घासून आता उन्हात वाळत टाकलेले आहेत आणि मग घेतलेल्या आहेत ट्रॉल्या क्लीन करायला। तर आमच्या इथे जरा कॉक्रोच झाले होते गेल्या वेळेस, मला यावेळेस काही जास्त खराब असं वाटलं नाही, कारण की गेल्या वेळेसच मी जेव्हा ट्रॉल्या साफ केल्या तेव्हा मी कॉक्रोचचं जी पावडर होती, एक म्हणजे चांगलं औषध आहे ते मला माझ्या मावशीने दिलं होतं पुण्यातनं घेऊन, ते टाकलं, त्याच्यानंतर मला एकही कॉक्रोच दिसला नाही। त्या औषधाने खूप जास्त असा फरक पडला होता। त्याच्यामुळे नाही तर कॉक्रोच जर असले ना ट्रॉल्यांखाली, ते अंडी वगैरे घालतात आणि खूप खराब करतात ते ट्रॉल्यांवरती पण नाही का, म्हणजे खूप खराब करून टाकतात। तर मला यावेळेस काही जास्त खराब घाणेरडा असं वाटलं नाही किंवा कॉक्रोच वगैरे काही दिसलं नाही। फक्त जे आपण झाडून वगैरे घेतो तर त्या झाडूच्या हवेनी वगैरे असं ट्रॉल्यांखाली कचरा जातो, जाळ्या वगैरे नाही का असं जातात, तर तेवढंच फक्त खराब झालेलं होतं आणि माझ्या हाताने ते जरा सांडलं वगैरे होतं, तेवढंच फक्त खराब झालेलं होतं, कचरा होता तेवढाच। सो मी ते व्यवस्थित क्लीन केलं, आधी झाडूने सगळा कचरा बाहेर काढून घेतला आणि मग त्याच्यानंतर मी ओलं फडकं घेऊन त्याने क्लीन केलं, पुसून वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर लगेचच माझं उन्हात टाकली होती, त्याच्यामुळे ट्रॉल्यासुद्धा व्यवस्थित वाळल्या आणि डब्बेसुद्धा व्यवस्थित माझे स्वच्छ नाही का वाळून गेले। तर म्हटलं चला लगेचच न बसता
लगेचच सामान लावून घेऊयात. सो मी ट्रॉल्या पण लगेच लावून घेतल्या. डब्बे सुद्धा सुकले होते तर डब्यांमध्ये सुद्धा डब्बे आधी लावून घेतले आणि मग त्याच्यामध्ये सामान ठेवलंय. तुम्ही पाहू शकता मी कुठलं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल, अंदाज आलाच असेल की मी डब्यांमध्ये काय काय सामान ठेवते. कडधान्य वगैरे किंवा डाळी म्हणजे हरभरा डाळ, मूग डाळ किंवा लाल डाळ वगैरे ते सगळं माझं फ्रीजमध्ये असतं. आणि मसाले सुद्धा काही मसाले ते फ्रीजमध्ये असतात किंवा सॉसेस वगैरे त्या सगळ्या गोष्टी फ्रीजमध्ये असतात. आणि एवढंच काही मसाले किंवा साखर, बेसन पीठ किंवा तुरीची डाळ आपल्या जी रोज लागते वरण घालायला, डाळ करायला, डाळ आपण रोजच करतो त्याच्यामुळे ती डाळ मी फक्त वरती ठेवते म्हणजे बाहेरच ठेवते. तर फायनली इथे माझं सगळं ट्रॉल्यांच्या आतलं जे काम होतं ते झालेलं आहे. म्हणजे ट्रॉल्या लावून व्यवस्थित भांडी लावून त्याच्यातलं सगळं सामान लावून झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर मी थोडासा कचरा होता तर ते साफ करून घेतलं, झाडून घेतलं. आणि जेव्हा आपण सगळ्यात शेवटी झाडून जेव्हा घेतो ना तेव्हा असं वाटतं हा रिलॅक्स आता म्हणजे नाही का झाले काम सगळं. तरीही माझं एक काम बाकी होतं ते म्हणजे बाहेरचं जे ट्रॉल्यांचं आहे दोर वगैरे ते घासायचं. कारण की तुम्ही पाहू शकता आमचा जो ट्रॉल्यांचा कलर आहे तो एकदम फेंट आहे. त्याच्यावरती असं आपण जेव्हा धरतो वगैरे तर तिथं असे ब्लॅक डाग पडतात नाही का, त्यांचा डार्क कलर असतो ते म्हणजे ते तरी दिसून येत नाही. पण आमचा फेंट कलर असल्यामुळे कसलाही डाग पडू दे तो लगेच दिसून येतो. तर म्हटलं चला कंटाळा न करता न थकता आपण हे ट्रॉल्यांचं सुद्धा काम करून टाकू, घासून टाकू. आज उद्या म्हणता ते काम राहून जाईल. त्याच्यामुळे मी लगेचच ट्रॉल्यांचं बाहेरचं सुद्धा सगळं घासून घेतलेलं आहे. सो तुम्ही पाहू शकता चकाचक इथे माझ्या ट्रॉल्या झालेल्या आहेत. आणि बाकीचं क्लिनिंग किचनचं मी ते आधी केलेलं होतं जेव्हा गणपती आले ते वेळेस केलं होतं. एवढंच राहिलेलं ते सुद्धा मी आता काम केलेलं आहे. देवाऱ्याचं सुद्धा सेम आमचं फर्निश केलेलं आहे. म्हणजे जसा ट्रॉल्यांचा कलर आहे तोच देवाऱ्याच्या सुद्धा ह्याचा कलर आहे. सो तुम्ही पाहू शकता व्यवस्थित सगळं माझं काम इथे क्लीन झालेलं आहे.